कुठून जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टावर ट्रेंडिंग असणारं सॉन्ग अहो कुठून यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, आजचे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडा स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुठून तर मित्रांनो, मी आलेड मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा जर प्रॉब्लेम आला, तर खूप जणांना प्रॉब्लेम येतच आहे, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिला असेल एक नंबरलाच, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेड मोशन. तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघायचा आहे. तर व्हिडिओ बघून सुद्धा जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक दोन दिवस झालं मी आलेड मोशन टाकलेलं आहे. अपडेट व्हर्जन आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. म्हणजे अपडेट पण आहे आणि परत नवीन सुद्धा आहे. त्यामुळे ती जी आपली ट्रिक आहे ना, 100% नवीन आणि अपडेट व्हर्जनवर फिक्स होऊन जाणार आहे. त्यामुळे अलर्ट मोशन डाउनलोड करून घ्या. ओल्ड अलर्ट मोशनवर प्रीसेट इम्पोर्ट होणार नाही. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे प्रीसेट ओपन करून घेतलेले आहे. तर प्रीसेटमध्ये एक सॉन्ग आणि एक ग्रुप बघायला आपल्याला मिळणार आहे. तर आता सिम्पली काय करायचं आपल्याला, तर आपण पहिल्यांदा एडिट ग्रुप करून घेऊयात. पण नको, अगोदर ग्रुप नाही एडिट करायचा आपल्याला. समोर याच्या 2.10 सेकंदापाशी इथून पुढे आपल्याला फोटोज ॲड करायचे. तर फोटोज ॲड करण्यासाठी काय करायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथे काय फोटोची फाईल असते ते फोटोची फाईल ओपन करून घ्या. त्याच्यानंतर तुमचे जे काय फोटो असतील ॲड करायचे, तर ते फोटोज ॲड करून घ्या. तर मी जितके आपले फोटोज आहेत तर ते फोटोज मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर सर्वच फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करत आपण या अगोदर स्टार्टिंगला येऊयात आणि हा जो ग्रुप आहे तो ग्रुप एडिट करून घेऊयात. आता ग्रुप एडिट करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली ग्रुपवरती यायचं आहे. इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे बघा, यावरती यायचं आहे. तर इथे एक 4 फोटोज आहेत. सिम्पली या 4 फोटोज आपल्याला चेंज करायचे. तर फोटो कसे चेंज करायचे ते मी तुम्हाला सांगतो. तर आता सिम्पली आपल्याला फोटो चेंज करायचे, काय याचं फोटोवरती क्लिक करायचे. इथे कलर अँड फिल्टरचं ऑप्शन आहे, यावरती सिम्पली क्लिक करायचे. इथं अशा प्रकारे नाव किंवा नंबर येईल, यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक करायच्यानंतर तुमची जी काय फोटोची फाईल आहे ती फोटोची फाईल ओपन होईल बरं का, अशा प्रकारे. तर सिम्पली तुम्हाला फोटो आपल्याला कोणता घ्यायचा, तुम्हाला हा फोटो घ्यायचा आहे. सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचे. इथं जे वर जे प्लस आयकॉन आहे बघा, सिम्पली यावरती क्लिक करून द्यायचं आहे. जर आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे. तर सेकंड नंबर हाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचे, कलर आणि फिल्डवरती जायचे, नाव किंवा नंबर असल्यावरती क्लिक करायचे. मीडियावरती आल्याच्यानंतर काय करायचे, तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा फोटोवरती क्लिक करायचे आणि वरील प्लसवरती क्लिक करून द्यायचे. जर आपला फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे. आता सिम्पली आता अशा प्रकारे तुम्ही फोटोज ॲड करून घ्या. तर मी आता बॅकला येतो. तर आता काय करायचं, आपल्या फोटो आहे त्या फोटोवर इफेक्ट ॲड करायचं. त्यासाठी बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे सिम्पली हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. सिम्पली आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 3.10 सेकंदापाशी यायचं आहे. इथे एक अशा प्रकारे 2 फोटो असतील. फक्त या 2 फोटोलाच इफेक्ट पेस्ट करायचं आहे. थोडे मोठे आहेत बघा. तर फक्त या 2 फोटोलाच इफेक्ट पेस्ट करायचं आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर थोडं समोर यायचं आहे 6.18 सेकंदापाशी. म्हणजे समोर हे 2 छोटे फोटो सोडायचे, त्या समोरच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आता आपल्याला परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती
आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा जो सिम्पली 3 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथे अशा प्रकारे 2 छोटेसे फोटो असतील. या छोट्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त हे 2च फोटो आहेत बघ, या 2च फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आता आपल्याला परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 4 नंबरचा इफेक्ट आहे, हा सिम्पली 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, तर राहिले लास्टचे 4 फोटो, या 4ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. फक्त जास्त काही नाही, फक्त 4च फोटो आहेत बघा. तर आता या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे, हा 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, इथे एक 2.10 सेकंदापाशी यायचं आहे. इथे एकच फोटो आहे बघा विदाऊट इफेक्टचा, तर हा इफेक्ट आपण पेस्ट करून देऊयात याला. तर अशा प्रकारे आपल्या सर्व फोटोला इफेक्ट तर पेस्ट करून दिलेले आहेत. तर आता सिम्पली काय करायचं राहिलं थोडंफार काम. तर आता परत 2.10 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर वरी आडवे 3 डॉट असले यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. तर इथे सिम्पली फिल टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं बघा. आपल्याला समोरच्या बीटपाशी यायचं आहे 3.10 सेकंदापाशी. इथून याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला ग्रेडियंटचा ऑप्शन आहे बघा, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता अशा प्रकारे आपले जे ग्रेडियंट कलर आहे तो येणार आहे. तर ब्लॅकला अशा प्रकारे वरती ठेवायचं आहे. अशा प्रकारे बघा, हे जास्ती पण खाली नाही, जास्त पण वरी नाही. तर सिम्पली काय करायचं, खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे. या 2 नंबरच्या ऑप्शनवरती मला ट्रान्सपरंट करून द्यायचे. अशा प्रकारे फक्त जे आपले जे शॅडो आहे ती बरोबर आपल्या फोटोनुसार ॲड करून घ्या बरं का, नंतर मिस्टेक येऊ नये त्या. आता सिम्पली काय करायचं, आपल्याला परत 2 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे. टेक्स्ट आपला ॲड करून घ्यायचं आहे. टेक्स्ट काय आहे, आहो कुठून, तर तो मी ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे टेक्स्ट ॲड करायचं. काय करायचं, तर सिम्पली जो आपला फॉन्ट आहे यावरती क्लिक करायचं आणि एक कोणताही तुम्हाला जो कोणता आवडतो तो सिम्पली फॉन्ट ॲड करून घ्या. आलेट मोशनमधलंच ॲड करून घेतला आहे. सिम्पली कलर व्हाईट ठेवायचं आहे. परत समोर 3.10 सेकंदापाशी यायचं आहे. याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे. रिसाईजवरती जायचं आहे. सिम्पली मूव्हमेंट ट्रान्सफरवरती साईज थोडी रिसाईज करून घ्यायची, वाढून घ्यायची. अशा प्रकारे त्याला इथं वरी ठेवायचं आपल्या जी शॅडो आहे याच्यावरती. त्याला आपण एक ॲनिमेशन ॲड करू. त्यासाठी परत मूव्हमेंट ट्रान्सफरवरती जायचं आहे. इथं झेड अँगलवरती यायचं बघा. झेड अँगलवरती आल्याच्यानंतर काय करायचं, याला अशा प्रकारे अगोदर स्वाईप करून घ्यायचं आहे. फक्त अगोदर असं खाली स्वाईप करायचे बरं का. खाली जर स्वाईप करायच्यानंतर जर आपला जो आपला टेक्स्टचा स्टार्टिंग पॉईंट आहे यावरती यायचं, प्लसची एक की द्यायची आहे, म्हणजे आणि एक एंडिंग पॉईंटला येऊन एक की द्यायची आहे. याला परत आपले आता काय करायचं, स्वाईप कमी करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सिम्पली या दोन्ही कीच्या मध्ये यायचं. इथं ग्राफचा ऑप्शन आहे 3 नंबरला, यावरती क्लिक करायचं आहे. त्याचा जो ग्राफ आहे तो वरती सेट करून द्यायचा आहे बरं. तर अशा प्रकारे तर बघा आपला जो टेक्स्ट आहे तो 1 नंबर ॲनिमेशनमध्ये तयार होऊन जाणार आहे. तर आता आपलं परत आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे. परत प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून त्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला इथं जो याचा कलर आहे तो ब्लॅक ठेवायचा आहे. बॅकला यायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे. लाईटवरती तुम्हाला स्क्रीन करायचं आहे. एकदम लास्ट बीटपाशी येऊन याची जी आपली लेंथ आहे ती फुल वाढून घ्यायची लास्ट बीटपर्यंत. सिम्पली या रेक्टँगलवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं. सिम्पली इथे एक आपले सिम्पल स्टार्टअप नावाचं एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे एक की द्यायची, एंडिंग पॉईंटला की द्यायची, स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंटला एंडिंग पॉईंटच्या कीवरती काय करायचं, पोझिशनला जो आहे ते आपल्याला एक्स अँगलवरती वाढून घ्यायचं आहे पोझिशनला. तर ते एक 700 ते 800 ठेवून घ्या. तर अशा प्रकारे 700-800 ठेवल्याच्यानंतर जे आपले जे बबल्स आहेत ते बाहेर दिसणार आहेत बघा. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तर ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे. तर सिम्पली आपण यामध्ये एक बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे. त्या बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे. परत एक रेक्टँगल ॲड करायचं. परत आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून फक्त याला काय करायचं, ट्रस्ट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे बघा खालून 3 नंबरला. तर हे आपल्याला
यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. नो कलर सिलेक्ट केल्यानंतर बॅकला यायचं आहे. बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर ऑलरेडी सिलेक्टेड ब्लॅक असेल, यावरती क्लिक करून व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ एक 9 ते 10% ठेवायची. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीटपर्यंत यायचं आहे. बॅकला जायचं आहे. आपली जी बॉर्डर आहे याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. आता सिम्पली आपण आणखीन एक शॅडो ॲड करून घेऊया, सर्कल शॅडो. परत प्लसवरती क्लिक करायचं, परत रेक्टेंगल ॲड करायचं, परत फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, परत कलर आणि फिलवरती जायचं. साईडला नो कलर सिलेक्ट करायचं. तिथं खाली एक सर्कल ग्रेडियंटचा ऑप्शन आहे बघा, यावरती क्लिक करायचे. सिम्पली या सर्कलला अशा प्रकारे इथं ब्लॅक करून ठेवून घ्यायचं आहे. खाली इथं व्हाईट कलरचे टच करायचे, याला ब्लॅक करायचं. साईडला जो ऑलरेडी ब्लॅक सिलेक्टेड होता यावरती क्लिक करून याला ट्रान्सपरेट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे. तर एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन याची शॅडोची आपण लेंथ वाढवून घेऊयात. ही जी शॅडो आहे याला काय करूयात, रेक्टँगलच्या खाली ठेवूयात. तर अशा प्रकारे तर आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर सिम्पली व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, तर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, जी आपली व्हिडिओची क्वालिटी आहे बघा, ती 1080 पिक्सल ठेवून घ्या, कारण व्हिडिओ जबरदस्त आहे. क्वालिटीसुद्धा जबरदस्त ठेवलीच पाहिजे. आणि खाली सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक करायचं, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर सिम्पली सेव्हवरती क्लिक करून द्या, आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, बाय, टेक केअर.